घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स। की मी मागेही म्हटलं होतं की काँग्रेस असो का उभाटा असो का शरद पवार राष्ट्रवादी असेल, या पक्षाचे नेते दोन समाजामध्ये दुही निर्माण करतायत। ओबीसी मराठा समाजामध्ये या ठिकाणी आग लावण्याचं काम करतायत, पाप करतायत, महाराष्ट्र पेटवतायत। अरे ज्यांनी मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, ज्यांना मराठा समाजाचं देवींनी दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही, त्यांना मराठा समाजाच्या हितावर बोलण्याचा इथे अधिकार येतो कुठे? आणि ज्यांनी ओबीसी समाजाला संविधानिक हक्कापासून आरक्षणापासून 30 वर्ष लांब ठेवले, राष्ट्रीय ओबीसी आयोगाला विरोध केला, त्या काँग्रेसच्या नेत्यांना ओबीसी समाजाबद्दल देखील या ठिकाणी बोलण्याचा मुळीच अधिकार नाही। खऱ्या अर्थानं केंद्रामध्ये माननीय मोदीजी असतील, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, यांनी ओबीसी आणि मराठा, आदिवासी, दलित समाजासाठी, सर्वसामान्य समाजासाठी, विकासासाठी जे पावलं उचलली ती ऐतिहासिक आहेत। आणि त्यामुळे सायंकाळचा आणि दिवसभरामध्ये 5 वेळा नमाजी भोंगा यांनी देखील एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी देवेंद्रजींवर असेल टीका करण्याचा अधिकार नाही, हे निश्चितपणे मी सांगतो। विजय वंगंटीवाराकडून आज ओबीसी नेत्यांची बैठक घेतली जाते, सर्वांना ओबीसी नेत्यांना बोलवण्यात आलेलं आहे। हा जे सगळं राजकारण चालू आहे कुठल्या दिशेने चाललंय आणि काय वाटतं आपल्याला यावरती? हे दोन समाजामध्ये दुही निर्माण करणं, संभ्रम निर्माण करणं, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी फुकाची धडपड करणं हे निश्चितपणाने या ठिकाणी आहे। आज हे ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक येत आहे। मी यांना सवाल विचारतो की तुमच्या काँग्रेस पक्षाने 30 वर्ष ओबीसी समाजावर अन्याय केला, ओबीसी समाजाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील आरक्षण 30 वर्ष मिळू दिलं नाही, त्याचं उत्तर तुम्ही इथे द्या हो। आधी हे बोला ना। अहो राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी ओबीसी मंत्रालय नेमलं, प्रथम स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ओबीसी मंत्रालय केलं, या ओबीसी मंत्रालयाला भरीव तरतूद केली, ओबीसी महामंडळाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्याचं नियोजन केलं, वेगवेगळ्या योजनांना जी पूर्वी यांच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जो काही निधी मिळत होता त्याच्या 10 पटीने या ठिकाणी वाढ केली। ठिकठिकाणी ओबीसी समाजासाठी वसतिगृह असतील, ओबीसी मुलांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ असेल, विदेशामध्ये जाण्यासाठी ओबीसी समाजाचा कोटा वाढवणं असेल, IPS UPS स्पर्धा परीक्षेमध्ये ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला कल्याणकारी कार्यक्रम आणि योजना असतील, राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा असेल, रोहिणी आयोगाची या ठिकाणी स्थापना असेल, अनेक कार्यक्रम उपक्रम जे काँग्रेसचा 70 वर्षात करता आला नाही, ते माननीय आदरणीय मोदीजी आणि राज्यामध्ये देवेंद्रजींनी या ठिकाणी दिलेला आहे। याच्यावर बोला, तुम्ही काय केलं ते आधी सांगा ना। हे बघा की आदरणीय देवेंद्रजींनी मराठा समाजाला या ठिकाणी टिकाऊ आरक्षण यापूर्वी दिलं, यांना टिकवता आलं नाही। पुन्हा आता देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री झालेत, अतिशय अभ्यासपूर्ण विचार करून त्यांनी मराठा समाजाला या ठिकाणी पुन्हा व्यापक स्वरूपामध्ये त्यांचा हिताचे निर्णय घेतलेत, आरक्षण दिलं आणि त्यामुळे सर्वदूर देवेंद्रजींचा जिंदाबाद मराठा समाज या ठिकाणी करीत आहे। आणि गलित गात्र झालेल्या, भयभीत झालेल्या विरोधकांनी या ठिकाणी अनावश्यक या ठिकाणी टिप्पणी केल्याचं दिसून येत आहे। अरे देवेंद्रजींनी केलं, आधी केलं मग सांगितलं, तुम्ही काय केलं ते सांगा हो। रोहितजी पवार तुमचे परमपूज्य माननीय शरद पवार साहेब या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, का त्यांना मराठा समाजाचं आरक्षण या ठिकाणी देता आलं नाही? उलट अर्थी मराठा समाजाची आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणाऱ्या शालिनीताई पाटील त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य त्यांना काढण्याचं पाप या ठिकाणी शरद पवार साहेबांनी केलं, तर याचं उत्तर आधी तुम्ही द्या। अहो लोक नाकारतायत तुम्हाला, मराठा समाजाचे लोक तुम्ही भेटायला जातात तेव्हा उस्कावून लावतायत तुम्हाला, कुठल्या तोंडाने तुम्ही बोलतायत? काय केलं तुम्ही मराठा समाजासाठी? मराठा समाजाची फक्त मतं घेतली, मराठा समाजाची या ठिकाणी फक्त राज्यभर वापर करून घेतला, कोणाला मूर्ख बनवतात तुम्ही? ही मराठा समाज आणि राज्याची जनता, ओबीसी असेल, सर्वसामान्य असतील, ही तुमच्या आता भूलथापांना, चुकीच्या या ठिकाणी प्रचाराला बळी पडणार नाही, हे निश्चितपणाने या ठिकाणी मी आपल्या समोर सांगतो।
घरगुती रंगकाम असो किंवा मोठा प्रोजेक्ट, प्रत्येक कारागिरीची पहिली पसंती फक्त काबावत ब्रश कंपनीचे पेंट ब्रश आणि पेंट रोलर्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.